आपलं शेळवरचं जेवण आहे मटण. आय झाकण काढ काय दाखव मटण. हो का हो आईने मटण बनवलंय मी यायचे म्हणून. झटका येत होता दीपक जुनं दुयाला पाण्यात गेली ती झटक्या आल्यामुळे ती झटक्याने पाण्यात पडली ती वारली. हा आमची बहीण. हा आणि तुमची होय आहे मित्रांनो. आम्ही काय चालवलंय बा कपाट. हे जुनं कपाट आहे आपलं. हा बघा त्यांच्या घरचं आणि ते आपल्या आईचे त्यांचे कपडे राहावं म्हणून ते आपलं कपाट आलेलं आहे. हवा कसे आपलं भाऊजी आपला नवा भाऊ यांचं कपाट आहे मित्रांनो. यांनी दिले आपल्या आयप्पांचे कपडे ठेवण्यासाठी. दिलेलं कपाट या ठिकाणी सेट केलेलं आहे. आप्पा आता काय ठेवणार याच्यात? काय कपडे बिपडे काय असं भांड कुठं वारतो. आपल्या मेंढरा का बाबा कोण होतं? पगो आणि ताय. पगो मग कुठं चालली मेर? राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो दिसते का घरी आलोय आजच्याला आपल्या शेळावरती. आणि इकडं काय आलोय तर इकडं आपली आई आणि तुम्ही ज्या कमेंट करत होता भाऊजी कुठं गेलं भाऊजी कुठं गेलं हो का, इथंच या आपल्या घरी आलं होतं एवढ्या दिवस. तर आता आम्ही सगळेजण जाणार आहे मित्रांनो वाड्यावरती आणि आता यांना घेऊनच जायचे. तर मस्तपैकी आज संपूर्ण दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला या ठिकाणी बघा आपला आप्पा व्हिडिओ काढायला लागलो मित्रांनो आपण. आणि आप्पा डायरेक्ट पटका गोंडायला लागले ते. आता बघा तुम्हाला बघायला भेटेल आपला आप्पा पटका कसा गोंडतो. गोंडा गोंडा आप्पा. हे शिकणार कशी लोक मग बघूनच शिकणार का नाही. तर बघा आता हो असं गुंडायचे. भरपूर मोठा असतो मित्रांनो. आप्पा याचा एक कासरा तयार होईल मोठा काय हो? नाही 9 मीटर पटका असतो. 9 मीटर हो का. सगळा अंदाज आहे, जुना अंदाज मित्रांनो पहिल्यापासून. किती वर्ष झालं पटका गुंडताय तुम्ही? हो पण मला असं मला आठवतंय असं पटकाच म्हणतोय मला कळायला लागले. हा तर हो का. हा आप्पा आता एक नंबर दिसायला लागलाय. शाल बिल घ्या की खांद्याव म्हणजे आपलं प्युअर असं धनगर वाटचाल. हा का असं क्वालिटी दिसते ते. आपलं शेळवरचं जेवण आहे मटण. आय झाकण काढ काय दाखव मटण. हो का हो आईने मटण बनवलंय मी यायचे म्हणून. होय आई कधी बनवलंय? सकाळी बनवलं. हो गावरान कोंबडीचं. गावरान कोंबडीचं मटण बनवलेलं आहे आईने. हवा या पातील्या ते. आणि हे माझं ताट. आता मस्तपैकी आपण खाऊया मटण बिटन. मित्रांनो हे माझ्या हातात दिसते का काय बघा. हे आता सिक्रेट तुम्हाला गेल्यावरती दाखवतो मी नाही का. काय आहे याच्यामध्ये रिव्हील करतो. पॅकिंग हे आता फुटलेलं आपलं जे फोटो आहेत ना हे फुटलेलं. पण नेमकं फोटो काय याचे आहेत ते आता आपण रिव्हील करू आजच्या ब्लॉगमध्ये नाही का. तुम्हाला मी पाहायला भेटेल आपलं म्हणजे नाही का काय होतं काय नव्हतं ती. मित्रांनो सांगतो मी तुम्हाला नाही का. फोटो रिव्हील तर करूच पण हे फोटो नेमकं काय आहेत तर आपला बाबू जे म्हणजे आपलं फौजी आहेत ना ते ज्यावेळेस भरती झालं ना त्यावेळेस सासवडमध्ये सर्वात मोठा सन्मान सत्कार होता. असं सत्कार समारंभ त्यात एक भेटलेलं आहे असं म्हणजे सर्टिफिकेट असं म्हणजे फोटो बिटो ही भेटलेलं ट्रॉफी हे ते एक आहे. आणि दुसरं एक म्हणजे आपली बहीण जी वारले मित्रांनो. आता मी तुम्हाला सांगतो लय दिवस सांगितलं नाही तर आता ते सगळं डिटेल घेऊ माहिती. मित्रांनो या ठिकाणी आपल्या आयप्पांना बसवलेलं आहे. आणि हा जो फोटो आहे आता खाली एक फोटो आहे त्याला काय पॅकिंग नाही पण हा वरचा फोटो आहे ना ह्याला आता रिव्हील करायचे. तर फाडा आप्पा आता ते रिव्हील करूया. हां चिकट काढा हळूहळू. आई तुम्ही फाड की इकडून हे रिव्हील करू काय आहे नेमकं. आप्पा काय आहे याच्यात? हे आमची नात होती. झटका येत होता दीपक जुनं दुयाला पाण्यात गेली ती झटक्या आल्यामुळे ती झटक्याने पाण्यात पडली ती वारली. हा आमची बहीण. हा आणि तुमची होय आहे नात आमची. नेमकं काय झालं डिटेल मध्ये कसं झालं सांग. नात आली दुयाला गेलती पहिला म्हणजे तिला असं फिट म्हणजे ते फिट न येत होती. आणि मग ती फिट आली ती दुयाला गेली. आणि धुणं धुता जशी फिट आली अशी पाण्यात पडली म्हणून. मग ती पाण्यात पडली लय उशिराने बघितली मग फिरवली दवाखान्यात नेली मग नाही चांगली झाली. किती वर्षांनी मग किती वर्षाची होती? 15 वर्षाची होती. 15 नाही 18 नाही 15 वर्षाची. 15 वर्षाची असताना आपली बहीण मित्रांनो सख्खी बहीण वारली. आणि असं म्हणजे तळ्यात पडून नाही का फिट येत होती. तर आता तिचा फोटो तुम्हाला दाखवतो. आई घे फोटो हातात घे. हो का आज खास खऱ्या अर्थाने मित्रांनो रिव्हील करतोय. ही जी आहे आपली सख्खी बहीण होती 15 वर्षाची असताना वारली फिट आली तिला. तर या ठिकाणी बघा नाव काय होतं
सोनाली सकाराम ठोंबरे, दिनांक 18/9/2002. 2002 रोजी जन्म झालता का वारली? हा 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 हो का जन्म 18/9/2002 आणि मृत्यू मित्रांनो 3/6/2019. म्हणजे ते दोन म्हणल्या होती 8 म्हणजे जवळजवळ 18 वर्षाची होती आई. 18 वर्ष. हा 17-18 वर्षाची असताना आपली बहीण वारली मित्रांनो. आज खऱ्या अर्थाने दुःख वाटते नाही का. आज फोटो बिटो चांगला बनवलाय आई. चांगला कोणी बनवलाय? फौजी. आपलं जे फौजी आलं घरी आल्यानंतर आई म्हणली बाबा असं झालंय. मग लगेच मित्रांनो फोटो नीट करायला टाकला. आपल्या फौजींनी हा फोटो बिटो सगळा व्यवस्थित नीट केलेला आहे. आणि या ठिकाणी बघा आपली बहीण कशी दिसते, मस्त कशी दिसते कमेंट करून सांगा. खऱ्या अर्थाने आज एवढ्या वर्षातनं मी तुम्हाला दाखवते मित्रांनो. या ठिकाणी बघा आपल्या अक्कांचा फोटो आणि या ठिकाणी आपल्या फौजींचं प्रमाणपत्र बघा. इथं काय लिहिलं बघा, सासवड नगरपालिका सासवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मानपत्र भेटलं या शरद सकाराम ठोंबरे नेव्हीमध्ये SSR मध्ये भरती झालेलं. आणि हे तुम्ही वाचू शकता बघा. हे तुम्ही व्हिडिओ स्किप करून वाचू शकता काय काय केलंय ती. तर बघा हे आपलं सगळं प्रमाणपत्र भेटलेलं. आप्पा कसले नाही चांगले. कसं वाटतंय तुम्हाला? व्यवस्थित वाटतंय. छान वाटतंय ना? व्यवस्थित वाटतंय. निवित गेल्यामुळे हे मिळाले बक्षीस. हा काय मिळाले? बक्षीस पत्र मिळाले. आई काय मिळाले? नाही म्हण सांग काय मिळाले? हा बक्षीस पत्र जुळते. तर हे आपली बहीण आता मस्तपैकी बघा हे हातात घेतले, रिव्हील केले आत्ताच मित्रांनो. एवढ्या वर्षातून मी तुम्हाला रिव्हील करून दाखवले मित्रांनो. आम्ही काय चालवलंय बघा कपाट. हे जुनं कपाट आहे आपलं. हा बघा त्यांच्या घरचं. आणि ते आपल्या आईची त्यांचे कपडे राहावं म्हणून त्यांना नवीन कपाट आल्यामुळं मग हे काय ते होते टाकू. तर मग आपल्या आईला म्हणली तुमचे कपडे राहत्याल न्यात, एवढं नाही का आपल्या घरी कपाट नाही. तर आता आम्ही हे आपलं आणलं या आपल्या आई आप्पांचे कपडे राहतात. आई आप्पाच असतात ना शेडाव. बघा एवढे गँग सगळे कपाट घेऊन आहे ना. ते आपलं कपाट आलेलं आहे बघा. कसे आपलं भाऊजी आपला नवा भाऊ यांचं कपाट आहे मित्रांनो. यांनी दिले आपल्या आई आप्पांचे कपडे ठेवण्यासाठी. हा असं कुठे रेटायचं नाही, उचलूनच घ्यायचं. उभं करा त्याला सरळ. बघा तिथं दरवाजा इथला दरवाजा तुटलाय वाटतं. हा थांबा हा असं तुम्ही मध्ये लावा आप्पा. हा तसं दरवाज्यात आपल्या घरात ठेवते आता सध्या. चाललोच होतो मित्रांनो जाता जाता. मग हे आपल्याला सांगितलं घेऊन जा. मग आता आणले आपण एका कोपऱ्यावर लावा, एका कोपऱ्या व्यवस्थित. हवा कसे आरसा बघा कसं आहे, मी कसा दिसतोय त्याला पुसायला लागन. लेलं कपाट या ठिकाणी सेट केलेलं आहे. आपण आता काय ठेवणार याच्यात? काय कपडे बिपडे काय असं भांडं कुठं आपण साखर बिकर डबं. हा बघा कपाटात ठेवले मित्रांनो आपल्या घरी. बघा हे आपलं घर आहे. तुम्ही पहिल्यांदी मी रिव्हील केलेलं आहे घर. आणि आता चला आता जाऊया आपल्या मावळात. बाबा गावाला मित्रांनो भरपूर जोड होतो. हातात उचलून आणले आपलं नवा भाऊ आणि फौजी. बघा आम्ही तिघं आणि आपला आप्पा एक चौघ. म्हणजे निम्म्यात आम्ही दोघांनी आणलं. त्यानंतर मग नवा भाऊ आला, मग आपला आप्पा आलं आणि फायनली कपाट कसं घरात सेट केलं ते तुम्ही पाहिले. तर आता इथपर्यंत तुम्ही आपला ब्लॉग पाहिला असेल तर पहिलं मित्रांनो सबस्क्राईब करा. शेजारी बटन आहे तेवढं दाबा, कारण का तुम्हाला संध्याकाळून रेसिपी सगळं पाहायला भेटणार आहे. तेवढं सबस्क्राईब करा मित्रांनो. आम्ही निघालेलो आहे गावाला. कुठं चाललोय आहे आपण? गावाला नाही वाड्याला चाललोय. वाड्याला बघा हे आपले आजी आणि फौजी. तुम्ही इतके दिवस म्हणता कुठं गेलं. फायनली आपल्या फौजींना आणि आईला घेऊन वाड्यावरती चाललोय. सकाळी मी घरनं निघालेलं ते काय तुम्हाला दाखवलं नाही, कारण का तर माझ्या डोक्यात होतं डायरेक्ट इकडंच ब्लॉगची स्टार्टिंग करायची आणि ब्लॉग संपवायचा आपल्या वाड्यावरती. तर आता जाणार आहे. फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे मित्रांनो. भरपूर प्रवास केल्यानंतर आता तिघं असल्यामुळं
गाडीवर काही शूटिंग घेता नाही आली. हा सरबत कर, सरबत आहे. चहा करायचा आहे बघा. आम्ही घरी पोचलोय. दादाला साखर वाढली, साखर. न घोडी पाणी पाजायला आलतो. बघा आपली घोडी त्या बोगल्यात पाणी पाजलं ते फौजींनी. मी आता आपलं फौजी केलं मेंढराक. मला बी जायचं आहे मेंढराक. तर आता मेंढराक जाऊन आपल्याला संध्याकाळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपली रेसिपी. तर आता तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अजून बी सबस्क्राईब करा. आपल्या मेंढराक बघा कोण होतं, पगो आणि ताय. पगो मग कुठं चालली मेर? काय चारलं खायला ते सांग. काय चारलं? जर तुला आठवणा ताई. मग कसं आज मेंढराक दिवसभर? काय माणसं दमले दमले. ताई तर लय दमले मित्रांनो. का ताईच्या चेहऱ्यावर कळत आहे. काय झालं, ही हाणत नव्हती आणि ही एका जागेवर बसून राहायची, मग मलाच लावायची. हा मोठी आहे ना तू. बघू मग तुला कसं वाटतंय वाचला आज मेंढराक? छान वाटते. हा दमली नाही होय. नाही. तर मित्रांनो आता फौजीन मी आलेलो आहे मेंढराक. कसं वाटतंय मेंढरापाशी? एकदम भारी वाटते. हा 8 दिवसात 8 दिवसापूर्वी फौजी आपल्या इथे मेंढराक होतं. तुम्ही म्हणला कुठं गेलं. मी तुम्हाला सांगित होतो कमेंटमध्ये रिप्लाय आहेत. तुम्ही कमेंट करता ते वाचतो, रिप्लाय सुद्धा देतो मित्रांनो. असं नाही की कोणाला रिप्लाय देत नाही, सगळ्यांना रिप्लाय देतो. सांगितलं होतं आहेत. आणि फायनली आज डायरेक्ट मेंढरापाशी संध्याकाळच्या टायमाला दादा सगळी घरी गेली चहा पाणी प्यायला आणि आम्ही आहे मेंढरं चारायला. तर मित्रांनो आता फौजीन मी मेंढराक होतो आणि आपली आई घरी होती, त्यामुळं आईने स्वयंपाक सगळा बनवला. आणि जरा वाईज काम बिम होतं इकडलं तिकडलं आपल्याला नाही का, जरा वाईज बाहेर गेलतो. त्याकरता आजचा ब्लॉग आपण या ठिकाणी थांबवते. तर ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठुमरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.